4-5 घंटे होत आले, ही पोर गेली पार्लरला जाते म्हणून अजून या पोरीचा तपास नाही. झाल्या गाड्या मना दुखत आपलं काय पुरीला हम्म कामाचं म्हणजे आपण केलं त्याचं फळ आपल्याला भेटलं. फळ भेटलं पण 5-6 तास झाले पोर घरी नाही. पेपर तिची आहे तू येड्या करू तर 5-6 घंट्याचे पेपर नाही राहते हा? तिच्यावाला फक्त 1.5 तासाचा पेपर आहे. अगं इंजिनियरचं काम आहे ते. हा माय पोर इंजिनियर झाली ना काय शेरपत्रावर कॉलेज उडाली गावामध्ये. पेपर 1.5 तासाचा आहे. ती म्हणली होती मी पार्लरला जाणे मला फक्त आयब्रो करायचा आहे. मग करीन तर मग काय एवढी गर्दी आहे काय पार्लरला दाढी कटिंग जाईन करायचं. येईन कुठं जाणार आहे पोर. बरं आपल्या पुरी सारखी शिस्त पोर आपल्या गावात आहे का लाईन इकडं पाय ना मी काय म्हणतोय आपल्या पुरी सारखी लाईन पूर्ण गावात आहे का. नाही हा? नाहीये हा? तुमच्याच खानदानी गेली आहे ना. जायची शिस्तीत यायची शिस्तीत. हा अरे तिला बापाचं वळण बापाचं बरोबर. तुमच्या वळण जर गेली असती ना तर कोणा मागे निघून गेली असती हा आहे ना. खानदान बापाची चांगली बरोबर. काय तुमचं खानदान बाई हा? चांगलंच आहे ना तिला कोण एक आवडलं? नंबर खानदान. हा? तुमच्या एवढ्या 7 पिढ्यांमध्ये लग्नाचा नवरदेव म्हणलं तर फक्त का बरं तुम्हीच फक्त मला लग्न लावून आणून आणलं. का बरं आणि बाकीच्यांनी मा मात्र मागून लपड केलं खरं आहे. असं पण आधी लग्नाची बायको होती ना त्याच्या म्हाताऱ्यानं आमच्या आजी ना हा, त्याच्या 3 बायका होत्या. असं हा मग आणि त्यांचं काय गाडी तिची मग आणि त्याच्यात त्या म्हाताऱ्याला काहीच नव्हतं. तर ती तुमची 3 नंबरची आजी होती. हा. तिनंच मग तुमच्यावाल्या बापाला दुसरीकडून आणलं माहिती ना. बरं मी काय होतो ना दुसऱ्याच्या ए पोट मरत ते मी काय होतो माहिती का आपल्या हा. पुरीचा ना बर्थडे साजरा करायचा बर्थडे मोठा करा बाई. पूर्ण गावाला जेवण द्यायचं. ती 5 झाली का मग. पास झाली ना अहो आता हा पेपर दिलाय ना हा पेपर 5 झाली का मग. आतापर्यंत नापास झाली का ती एकदा ती नाही ती प्रत्येक पेपर मध्ये पासच होत गेली. खानदानच तुमचे ना. मग अभ्यास वळण बापाचं आमच्या खानदानीत कोणाचं शिक्षणच वयल नाही. आणि बापाचा धाक हा बापाचा धाक मग बापाच्या धाकामुळे ना हा सगळ्या गोष्टी क्लिअर होत्यात. बरोबर आहे. लकडशिवाय मकडी वट नाही नाही जर पुरीकडे डोळे जर वाचते तर पुरीचा कापर होतो कापरा. मग मीच किती घाबरत तुम्हाला पाहिजे मग. ती मा ताब्यात आहे म्हणून पोरतशी वागत हा. तुझ्या ताब्यात असते तर जे सोडून आता चाल. तुम्ही मला 15 दिवस जरी कांदे भरायला लावले मी भरले आहे ना. हं? भरले. आता तो काबार दुखत होतं मग नसते बरं हा. राहू दे. किती घाबरते मग मी तुम्हाला. अगं गाय भरलं मग लग्न टायमात तुला किती रेस्ट होत. हा लग्न झालं त्या हप्त्यात मग हं? हा बाई खरंच. हा? मला सांगितलं ना मग एक जण तुम्हाला गोळ्या चालू आहे म्हणून. मधलं खोली झोपली होती हा. मी नाही का नेहमी मेरा मध्ये आलो हा तू एक गागून उठली गागून उठले. तो मुंडका दाबून पाठी टाकली किती 2-4 टाकले होते बाई. गागून मग. दिलं ना कण हा. दिलं नाही तुला. तुम्ही डेंजर आहे ना हो मग हा? त्याच्यामुळं. अजून काय आहे ना ती पोर त्या पोरीला फोन लावून पा. येईन येईन. तुला माहिती ना आपल्या पहिल्या घटना हा लहान होती लग्नात आणि मा वय जास्त होतं. हा मी म्हणलो का इकडे का तू येत नव्हती चाकू दाखवलं कस कालती हा लगेच यायचे बाई. चाकू दाखवलं कस कालती हा बाई हा मग लकडची मोकळी वाटली येत नाही. नाही खरी बात आहे. म्हणजे बाय मा म्हणत आहे ना हम्म. पूर्ण गावाला पूर्ण गुलाबजाम जेवण देऊ. हा 5 झाली का हा पूर्ण गुलाबजाम जेवण देऊ हा आणि मोठा बॅनर बिनर छापू तिचा बर्थडे बिड्डे करू. हा तर मग शोरूम ते बोलवून बामण पूजाला. हा हा अन का बरं इडले बामण. नाही रे चांगला बामण तू ना त्या दिवशी साड्या बिड्या चांगली नेस हा. मिस्त्री लावू नको काही त्यांनी नाही तर बस माझं पिचकाऱ्या मारी. ए बाई तुम्हाला माहिती मी एक बाजूला जाऊन लावीन पण लावीन. तुझ्या दात पाडीन ना तेव्हा तुझ्या ध्यानात येईन दात पाडीन. आता मिस्त्री वरून तुम्ही एकदा दात अगं, पाडला तुम्ही बसवला ना. आपल्या पुढची काय प्रगती होत चालली आणि हम्म. आई मिस्त्री लावी ती उद्या मोठी सिटी लोक येणार आहे आपल्या घरी हम्म. आणि तो मिस्त्री लावल्या तिथे सगळी श्रीपत्रावर चव जाईन. मग तिने मी पेपर का काय माझ्या मिस्त्रीला मुळे आले काय तिचे. अगं नाही पण नको रे लाव तू चांगले नाटापाटा कर पावडर बिवडर लाव पाहुणे तुम्ही ना एक रावळे काम करा तुम्ही प्यायचं सोडा मी मिस्त्री सोडू. नाही मी आता मी बंद केली कपासून. आता पुरीने आपलं एवढं नाव वाढवलंय मग जर बाप पेला तर आतापासून का. विजेत आपल्या पुरीची कमी होणार हा आहे. मग आतापासून सोडले का. हा हा तेच ना म्हणले मग सकाळचा उतारा नाही घेतला का. नाही नाही रातचाच बना वाशिव राहिला म्हणे मी सोडली. अहो काय वागा त्या. अगं ते काळं मीठ खाल्लं म्हणून त्याचा वास येतो तोंडाचा. हम्म. तुमचं काय एक एक बात 9-9 हात. तिला फोन तरी करून पाय. मी तेच सांगू राहिले फोन करा 5-6 घंटे झाले 1.5 तासाचा पेपर आहे.
ऍब्रो करायला का असं काय अगं पाय फोन लागला 1.5 बिघा वावर नाही वाकरायचं तुला. अच्छा हॅलो हा कुठे का बाई येऊन राहिली का बर 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 येऊन राहिली ये मग. तुला लय लय पुरीची काळजी मग बाई मग काय आपली पोरताशी का गेली एखाद्या माग निघून म्हणजे घ्या. तुला तुला तोंडामध्ये काय अटकू काय काल चांगलं आटकीत आहे. तोंडाचं जरा नाही तिच्या चांगलं बोलावं चांगलं राहावं कामच्या पुरीला चांगलं वळण लागावं हा. चांगली इंजिनियर व्हावा मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर नाही घ्यावा हम्म. ती महिन्याला लाख लाख 4-4 लाख रुपये कमवू शकते आणि आई बापा बसू खाऊ शकतात हम्म. आणि जे जो नवरा केला ना तिची सुद्धा मजा होणार आहे आणि आपली सुद्धा ठेप होणार आहे पोर बरं बरं कमवा भाई कमवा खा चांगली गोष्ट आहे. आनंद आहे मला. आली वाटतं का आले का ती काय हा आली हा हा, ती काय दिसू राहिली. तिच्या बरोबर कोण येतो गाठल्या. मास्तर बिस्तर असं ना हा खुशालीचा आला असेल अहो लय ना मोठा भाऊ केंदळे. खुशालीचा आलं खुशाली हा ती शिकायला आहे ना हा ओळखीचा मास्तर असं तर आलाच घर दाखवायला आई बापा दाखव आणलाच ना आई बापा हा अहो केवढा बॉम्बे आहे बाई तो. हं? मास्तर सुख वस्ती राहते हा का सुख वस्ती राहते दार पडली होती पिऊन आले काय काय बस माझे मम्मी आहे माझे पप्पा आहे नमस्कार सर नमस्कार मी जावई शिक्षक आहे काय नाही मग? जावई तुमचा काय काय म्हणते अगं जावई आहे जावाय कुठून आणला अगं, तू मम्मीला की चप्पलच हातात घेते बाई पुढचं ऐकूनच घेत नाही कसा काय आणला तो कसं काय माहिती हा? हा, भेटला लग्न मला. केलं या 5 तासामध्ये मग सकाळी 8ची घरातून गेली 15 तू. मिनिटातच लावलं हा. कोर्ट मॅरेज आहे आमचं लव्ह मॅरेज तुला पहिले किती पोर आहे. लग्न नाही होईल पहिलं वाटत का अरे तू खालवरून डावळा झालाय आणि त्या पुरीचा अजून ती शाळा शिकाय इकडं काय आणू हे दुसरंच आहे मला सांगितलं होतं काय सांगितलं काल सांगतो नाही तुला लग्न नाही. थुत्रीत बुट मारू का अगं मम्मी पहिलं लग्न नाही होईल त्यांचं नाही? लग्न झाली आमची, लहानपणापासूनच डावलं मी. अगं मग जरासा चिकना चोपडा पावा खालून वरून डावळा झाला मुसत्या हा तुला सस्त्या सापडला हा. पुढं मम्मी, काही लोक बोलतो आहे तो पळून जाईल आता लग्न केलं आम्ही आणि दोघांनी तुला इंजिनियर तूच म्हणत होता मग आमच्याच खाणीवर गेले घे घे तुला पोर इंजिनियर करायची होती घे मी म्हणून म्हणले ना तुला तो पंजाना तेच केलं तो आज्याना तेच केलं तो बापाना तेच केलं फक्त तू तेवढा चांगला राहिला होता पण तू लपडे काही कमी नाही जातो का काय काय हो राहिलं बरं? जातो चक्कर येत असेल तर. हा, काय होत पप्पा चक्कर येते का पप्पा नाही थोडं असं होतं चक्कर कधीतरी, येते का? कमजोरी हा शॉक कमजोरी. बसला त्यांना शॉक काय झालं मामा मामा हा तोय दात पाडू का लग्न व्हायले आमचं लास्ट कांडाना दात ओढू का तोय वाले ते तिरपे तारपे का ते हा खाली बसता का खाली बस चक्कर येत असेल इथं बसा इथं आतून बसवा हा ए, मामाला काय सवय आहे का अशी बसा मामा श्री ते जावाय ना जावाय जावाय इकडं रागीनं मा तोंडा को नको पाहू तो आत्मा निघाला तरी चालेल मा का पाहू नको तिकडे सरक मला जागा नाही तुम्हाला काय अडचण आहे का आमची जायला मग चाल ग नाही ना ते असे सांगून. काय करू राहिले मग मी एवढी एकूण ते केलं माझ्या आईला तू तर लय भूषण गात होती नाही आहे तसे ते मनाने चांगले अरे सुदीत येन बोल आता बोल लय प्रॉपर्टी म्हणे लय मोठी पाठी लावली काय बोल 5 झाली परीक्षेत पाय कोण तू लेख तुला इंजिनियर करायची होती ती ती इंजिनियर मध्ये नाही पास झाली नवरा करण्यात पास झाली इंजिनियर होणार आहे आता पुढं शिक्षण करणार आहे ना कोण तू करशील ना हं? तू करशील ना शिक्षण आणि हा इकडं कुठं तुला हा सापडला कुठं हा बोकड्या तुला इथंच गावात भेटला आज हं? गावात आजच हा आजच तुमचं जमलं लगेच रजिस्टरच केलं रजिस्टर केलं. मी शोधितच होतो नाही भेटली मला ते शोधत हा. होते आणि त्यांना कोणीच नव्हतं आई बाप कोण हा. नाही मग ते म्हणे तुझ्या आईकडे तुम्ही राहिला अशी तू ते म्हणे एकटीच आहे. घर जावई हं. हा, मग आता काय घर करते, जावई. एकटीच आहे मी. काय घर जावई घर जावय हा अगं मग तुला मी एकटीच आहे अगं याला का काय तो बापाच्या खांद्यावर घेऊन जाते का काय अगं मम्मी, तो खालून वरून डावळा झालाय आपण डाय करून घेऊ हा? पार्लर बिर्लर थोडं. कुठं नाही, मामा ढवळायचे ना डाय कुठं कुठं करशील
हं? हे मामा ढवळायचे ना माझं त्यांचं वय झालं. तुम्ही काय सोडलं का त्यांना बरोबर आहे बाबा. लहानपणापासूनच मी ढवळा हं. काय मग एवढं पोराची बरं मी काय म्हणतो काय आपण ही राहायची जागा बदलून माळ्यामध्ये राहिलो गावात. हम्म. गावात नाक नाही राहिलं, नाक मला फिराय. पहिलेच नाक चपट होतं बाबा तो वाले बी. तो पार बोरीला बोरा आणली. लग्न लावलं मामा तुम्हाला नाकच का नाही लागलं तर आपण इथं जोरात करू. हं? जोरात करू इथं. तुझ्याच्या नवऱ्यांना कमवून नाही ठेवेल. कष्ट करीत आहे मी. पप्पा करायचं का लग्न जोरात? लावायचं डबल इथं लग्न जोरात करू ना. दारात तुमच्या दारात कलवांसवरला इथं ते इथं काम करणार इथंच खाणार इथंच कमवणार आहे. लग्न ना आधी मला आग लावा आणि मग तुमचे लग्न लावा. तुम्ही कमवत नाही बाहेर कुठे जाऊन राहणार आहे आपण इथंच राहू. ते कमवत नाही. नाही मी कमवत नाही. प्रॉपर्टी पाहूनच आलो आहे हा. ना तू म्हणले प्रॉपर्टी मी एकटीचे मी एकटीच आहे ना मग. मला भाऊ नाही कोण नाही नाही. मग काय लोकांना जावायला अगं तुला सापडला कुठं इथंच ना हा गावात. फुकट्या उरड ते फुक्या. याची टपरी ना हा? याची टपरी पहिले होती. अशी ओळख होती आमची हा direct कुठून नाही आणलं झाली. तुला गंग्याच्या भेटला कुठं हा? टपरीवर सिगरेट पेत होते. आणि तो आता हा इडा आणला का घर जावाई हा बंबळदास. कोण नाही त्यांना. गावरा कोण आहे हं? हा जावई. हा बंबळदास हा? आणला काय तो हा. जावय जावई. काय भाव माझ्याला कळवलं नाही चुलते का कोणाचं जावई? हा? आपला मग ठीक बसू का इथंच? बरं आहे का मनाने केला बा हा. बरं, चांगला आहे ते नेमकी ओळख झाली झाली. नमस्कार मामा नमस्कार कधी प्रेम झालं लग्न झालं कळालंच नाही. माझा लग्न हा ना बरं आहे. लय भारी ते म्हणे आपल्याला घरी कोण नाही मी एकटीचे लगे आलो इकडं. दोन बुट्ट मारू का तोंडावर दोन दोन मारू एक तिकून आणि एक तो इकून. आता तोंडला पिल्ला तो काय करेल आता हा तेव्हा त्याला हे बोलायचा त्या पंपात थोडं औषध उरले पाय काल घास फवारला ना रोगरचा. हं. गावात असा बोलायचा 19 पावडर बी इंजिनियरला काय केलं शिकणार आहे आता. हा. शिक्षण चालू होतं ना. आणि चालू आहे ना. चालू पोरी आहे. की आहे लग्न झालं. पोरी की आहे भरायची हं. टाचाला नाही तर चावड्याला काय हा. हा. मी पळून जाऊन लग्न केलं का? नाही मग? मंदिरातच केलं. बरं झालं बाई बरं झालं चांगलं केलं त्यांना कोणी आई चांगलं बाप जाऊ दे, नाही. वय झालं होतं तो लग्नाचंच वय होतं यांना बरं मला गजरे कोण नाही मामा घरी आई बाप कोणी कोण नाही कोण नाही का एकटीच. अरे लय बरं का इथं येत गंजी राहू ना. द्यावा आता इथं गंजी का? यायला कोण नाही एवढीच आहे. मामाला पोरग नाही ना नाही येतच राहून बरं जा. त्याला दवाखान्यात द्यायला त्याला काम आहे तुम्ही घर जावई याला ठेवायचं का काढून द्यायचं. ते तू ठरव बाबा तू इस्टेट आहे तू पोर आहे तो जावाई आहे, ते तू मला ठरव. माझं उठवायचं नाही. मग तुला तर मी म्हणले बाय काल तुम्ही मग घास जायच्या आधी नावावर करून जा सांग घास फवारलाय ना काय बोलू त्याच्यात राहिला? रोगरचं औषध आहे 19 ची पावडर आहे तेवढी पिऊन घे होय ते पाय औषध चांगलं जाय. म्हणजे त्याला प्यायला लायचं तू काय जगा ए, की अरे मी काय? काल नको ना. जगू बस मी काल तुला- त्याला तुला त्याला आनंद पोर झाला का? इंजिनियर करायची तुला होती आनंद झाला का? पप्पा बसा खाली नका नाही, पिऊ. नाही मला जीव नको. ए, ते नाटकं अरे करतात. बाय. नाही नाही अरे काय नाटक करणार काय करणार? तिला जावं एकूण लागलं एक ना. पोरगी. अरे, पोरीने उलट तुमचा लग्नाचा खर्च वाचवला हा. तू शहाणपण हा. नको करू भाऊ बंद खेळाचे 10 जणे लाख राहते रुपये वाचवले तेव्हा 10 लाख. हम्म. आणि बायको तुला औषध पाजायला लागली आता हा. हा? विजत पेरी मला तिला जागायचं तू मरतो काय नाटकी नाही, ना. अबाय बाबूराव झालं तर ते माझी माजली हा, आता तिची आई हा, तिला जावं घर जावं ठेवायचा हा. काढून द्यायचा पण उद्या आहे ना उद्या तुम्हाला प्रत्येकाला फोन येते शिरपतराव गेले म्हणून हा, गेल्या वेळेला जाणार 100%. जा दे काही नाही फरक पडायचा आता नाही नाही झालं ते केलाय झालं, पोरीने. चांगलं केलं उलट. नाही नाही नाही, मला नाही राहायचं. उलटे चांगले दिसत आपण त्यांच्याकडे जाऊ राहिलो त्यांना ऐक शेती शेती आहे भाऊ आम्हाला म्हणजे भरपूर काय शेती पाहुणे पाहून आलं का ते पोरं सोर कोणला तुम्हाला नाही आम्हाला दोघायला काहीच नाही अजून नाही पोरी? अरे मग जमन ना नाही ना माझं इकडे एवढं आहे ना माझ्या बाप. नाही, अरे पण ते काय त्यांची भांडणं करू राहिले अहो औषध पण ती पिऊ त्याची राहिले पोरगी जावाई चुलते काय आम्ही कसं काय सांभाळू आम्ही अलग राहतो त्यांचे काय आणि तुमचे नाही काय नाही आमची भाऊ बनती थोडं भांडतील ते लगेच गोड होते. हा ते गोड होती पण त्याचं नाही काय. एखादं जर मेलं नाही, तर नाही, काय आता करायचं? परत आता काय सांगावं गेलं जावं तुम्ही पळून जायचं निवडून हा आता काय सांगा अहो एवढी भारी भारी मागणी येत होती हा. काय केलं नाही आहे ना. गजरे तुला ठेवायचं तर ठेवी एकदा काढून दे तुला काय करायचं ते कर आणि एक काम कर इकडं पाय इकडं माय का पाय अगं गजरे माय का पाय का पाहून पाहूनच ही थांब झाली थांब थांब इकडे टेकली काढतो का तिथं हा. आता हे काय करू राहिले पाहिलं काही हे काय आता येडं असं. काहीच बरं. नाटकं आहे पण याच्या. ऐका. तुम्हाला निरोपच निरोप पाहिलं का माझा बाप? आता काय करायचं? जा दे, गेली येते वापस याच्या करताच त्यांना गुडघे फोडले गाडीवर होते. नाटक आहे ती. याच्या करताच तुला एवढं फ्री वातावरण दिलं होतं
आतापर्यंत त्याला काय नाटके केले पण काही नाही त्यानं काय केलं घाबरू नको हा, असंच मामा तोंडाला रे, वाटलं म्हणे, नाही. माव रे. मान्य आहे बिनधास्त म्हणे. परपंच बारा करा असं घाबरू नका वतून तोंडाला नाही तर हा. व्यवस्थित नाही. घाबरू नका काय बिनधास्त परपंच करा कोणा बरोबर पोरी एका बरोबर पोरी करू. बरोबर. कुठं करते इथं. जावाई म्हणजे मग तीच मग ती घर जावाई तुम्ही आणली दत्तक घेतलंय का त्याला का तिला आपण घर जावं आणि आणलं. तू मग मी ठरवीन ना ठेवायचं तू का एक नाही. पोर मग ती घर तू कोण सांगणार काय बोलत मला काही अरे कळालं तू कोण सांगणार बिंदास परपंच करणाऱ्याला सांगणार तू कोण बघ तू कोण रे अरे बाई, मला काही फरक पडत तू नाही कोण मी कोण माहिती तिथे चुलताय मी म्हणजे आणि बघ मग तुझ्या घरी नाही माघारी घाललो तुला गण 25 वर्ष लागणार झाली तुला काढताना आली घेती दत्तक नाही तू आता घेऊन जा. तो बरं झाले काढले का याच्या करता टपक्यान तुला हसू करायला हा. हसूचं काही तू नाही चल पण म्हणतो आता- बिंदास परपंच हा कर. ना? तू कोण सांगणार कोणाचा फोन आला हॅलो काय चव आली बाबा बंधानला केलं काय काही गुगे का हो गुगे काय शिरपत गेला अहो रे आत्ता बसला होता ना ए शिरपत गेला गेलं? गेला गेला खरंच केलं का हा अरे यावेळेस नाटक नाही केलं गुग्यानं वाटतं. फोन केला मला आता अरे तू काला सांगतो नाटक नाही केलं यो बाबा, खरं का खोटं? चला. ए देवा. राहिला तर खूप चला येरीत आत्महत्या केली येरीत आत्महत्या केली अरे मा बाप गेला काय खरंच आता काय करायचं मला तरी काटा फुटून राहिला हे सगळं त्यामुळे झालं अरे पण अशी होते पहिले सांगायचं ना आपण घरीच नसतं आलो ना मला काय माहिती अशी येते मला जीव लावता आता एकूण ते येते मी आणि सगळं घर माझ्यावर आहे माझं म्हणजे ना सगळं मला दिले त्यांनी तू म्हणे मी एकूणची एक लय प्रॉपर्टी मला भाऊ नाही मग असं तरी जावायला देणार तुझ्याकडे नसलं प्रॉपर्टी आहे त्यांना मला शिकवायचं होतं आणि त्यांची इच्छा काय होती की मला काहीतरी मोठं करायचं आणि चांगला मुलगा करायचा शिक्षण चालू ठेवलं असतं ना आपण आणि अरे ते काय करत होते स्थळ आलं तरी करत पण नव्हते आता ते जर वापस आले तर ते काय वापस करतील ते नाही आपले? त्यांनी काहीतरी जीवाचं केलंच असं नाही कुठेतरी गेले असेल एक काम करा आता आपण दोघं इथे ते यायचं जर नाही गेलं तो पप्पा जर गेले मग काय करतो माझ्या इथं मला जिवंतच मारून टाकेल मला तर नाही तुला तारी मारेल पाहिलं मग काटा करतील ते याच्यामुळेच झालं म्हणून नंतर मला मारेल एक काम आता कर, काय करायचं इथून निघून जाऊ आपण दुसऱ्या गावात हा? इथं करतो दाखवून न्यायचं एखादं पोरस झालं का पण मग मग कपडे गिपडे काही काळा रस्त्याने गेला आहे माझ्याकडे आपल्याजवळ पैसे नाही ना माझ्या अकाउंट पैसे टाकले माझ्या बापाने आहे सगळं का? माझ्याच नावावर आहे आपण फक्त इथून पळून जाऊ एखादं रूम तर भाड्याने जायचं घेऊ तिथं त्यांच्या नाही मागे. रे माझे मारून टाकले ऐक पण मग ते काय म्हणतील परत तू जाय बा माझे आणि नाही तू तू काय म्हणशील त्यामुळे मी बापाच्या बी मौतीला गेली नाही ती सांगाल ना काहीतरी आता जग जाहीर करीन ना ती नाही पण ते फोन आला गुगल खोटं नाही बोलत आहे. माझी चुलती आहे माझी चुलती सांगाल लेकीमुळे झालंय म्हणून आपण इथून पळून जाऊ आणि एखादं पोरस सारखं तेव्हाच येऊ आता ते यायचंच नाही आता तू चाल काय लक्ष नाही यायचं काय कार्यक्रम सर नाही यायचंच नाही नंतर येऊ. तुझं खर्च आहे मी करायला चल